नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठीच, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, आधार कार्ड बघून गरब्यात प्रवेश द्यावा, विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गरबा आयोजकांना सूचना। समाजात दरी निर्माण करण्याचा हा प्रयत्न, धर्माधर्मात आग लावून त्यांनी आपली पोळी भाजून घ्यायची आहे, तर विश्व हिंदू परिषदेच्या नवरात्रोत्सवाच्या या सूचनेनंतर वडेट्टीवारांची टीका। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सागरी क्षेत्राशी संबंधित विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण। मुंबईच्या इंदिरा डॉक इथल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं सुद्धा उद्घाटन करणार। एकूण 7,870 कोटींपेक्षा अधिकच्या विकास कामांचा यात समावेश। बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली, मंत्री छगन भुजबळांची घोषणा। आवश्यकता वाटल्यास मुंबई काय दिल्लीत सुद्धा मोर्चे काढू, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। मंत्रिमंडळात भूमिका मांडून भुजबळांनी मराठा आरक्षणाचा GR रद्द करून घ्यावा। भुजबळ बाहेर का बोलतात, मंत्रिमंडळात का बोलत नाहीत, वडेट्टीवारांची टीका। बच्चू कडूंनी पाळधी गावात येऊन दाखवावं, गुलाबराव पाटलांचं बच्चू कडूंना आव्हान। गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याचा बच्चू कडूंनी दिला होता इशारा। इंदुरी चाट आणि बरंच काही उपहारगृहामुळे संदीप देशपांडे ट्रोल। इंदुरी चाट उपहारगृहात मध्य प्रदेशातील पारंपरिक खाद्यपदार्थ, हॉटेलचा कुक सुद्धा परप्रांतीय। उद्योग क्षेत्राला बूस्टर मिळणार, 40,000हून अधिक रोजगार निर्माण होणार। मुंबईतील स्टील महाकुंभ कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 9 कंपन्यांशी 80,962 कोटींचे करार। बुलढाण्यातील अमोना गावकऱ्यांचा 30 वर्षांपासून शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास। आठवड्याभरात निर्णय घ्या, अन्यथा जलसमाधी घेणार, गावकरी आता आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, शेतातील पिकं जमीनदोस्त।